समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रसाद सरोज यांच्या समर्थनासाठी सपा अध्यक्ष अखिलेश यादव निवडणूक प्रचाराला आले होते। मात्र अखिलेश यादव यांच्या सभेत दगडफेक आणि खुर्चीफेक केल्याचे चित्र समोर आले। यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदान संपलं आहे। 6व्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी होणार आहे। तत्पूर्वी आजमगढ़ जिल्ह्यातील लालगंज लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रसाद सरोज यांच्या समर्थनासाठी सपा अध्यक्ष अखिलेश यादव निवडणूक प्रचाराला आले होते। मात्र अखिलेश यादव यांच्या सभेत मोठ्या प्रमाणात गदारोळ उडाला। सभेतच दगडफेक आणि एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या। या गोंधळात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। प्रसाद सरोज यांच्या प्रचारासाठी व्यासपीठावर अखिलेश यादव पोहोचले तेव्हा समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली। त्यामुळे कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून अखिलेश यादव यांच्या दिशेने धावत आले। यावेळी कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला। त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला। लोकांनीही दगड आणि खुर्च्या फेकल्या। या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे। त्यात पाहू शकता की व्यासपीठाच्या दिशेने धावताना कार्यकर्ते एकमेकांना मागे ढकलत आहेत। इतकेच नाही तर कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर चढून धावत आहेत।